हे न्यायदेवते, या रेवतीचा तुला साष्टांग नमस्कार, साष्टांग नमस्कार. अगदी महालात आल्यावर मन माझं मात्र समाधानी होते. अगदी महालात आल्यावर या रेवतीचे लक्ष लागलेले असतात ना, ते फक्त या द्वाराच्या दिशेने. कधी एकदा येते. या माझ्या अधीर झालेल्या मनाचं कधी समाधान करते. याच्याचकडे माझं लक्ष लागलेलं असतं आणि म्हणूनच अगदी एकसारखी मार्ग प्रतीक्षा करत असते ना, ती फक्त त्यांची करत असते. आणि जोपर्यंत मला त्यांचा आशीर्वाद मिळत नाही ना, तोपर्यंत माझं मन कधीही समाधानी होत नाही. आणि म्हणूनच आजही फक्त त्यांची मार्ग प्रतीक्षा करते. पण मला सुद्धा माहिती आहे, अगदी माझं भाग्य समजायला हवं. मी त्यांच्यामुळं आज सारेजण मला महाराणी महाराणी म्हणून सारेजण मला आदरानं बघतायत. या द्वारकेची महाराणी म्हणून अगदी आदरानं माझ्याकडे पाहते. आणि म्हणूनच आज मी सुद्धा समाधानी. सारं सुख माझ्या चरणी आहे. अगदी दास दासी माझ्या सेवेसाठी कशाची कमतरता मात्र मला नाही. त्यांच्या आशीर्वादामुळे अगदी आनंदानं त्यांच्या साथीनं सुखानं मी संसार करते. आणि संसाराला साथ कुणाची असते तर फक्त आपल्या सौभाग्याची होय. आणि ती साथ अगदी वेळोवेळी त्यांनी मला दिली. आणि म्हणूनच हा संसाराचा रथ हाकण्यासाठी मी तयार झाली. आणि याच्याही पुढे त्या देवाजवळ हेच मागणं असतं माझं, की माझा संसार सदोदित असा राहू दे. कुणाचाही दृष्ट न लागो, कुणाची दृष्ट न लागो, असंच मला वाटत असतं. आणि म्हणूनच आजही माझ्या या व्रतात मी कधीही खंड पडू दिला नाही. आणि याच्याही पुढे मला खंड पडू द्यायचं नाही. कारण जोपर्यंत त्यांच्या चरणाचे धुलीकण माझ्या मस्तकी चर्चित करत नाही ना, तोपर्यंत माझं मन कधीही समाधानी होत नाही. आणि म्हणूनच अगदी माझे लक्ष लागले तर ते फक्त या द्वाराच्या दिशेने. कधी एकदा या माझ्या अधीर झालेल्या मनाचं कधी समाधान करते. याच्याचकडे माझं लक्ष लागलं. हो, याच्याचकडे माझं लक्ष लागलं. माझ्या मणी प्रियाची माझ्या मणी प्रियाची मी तार छेडिते. माझ्या मणी प्रियाची माझ्या 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 मणी प्रियाची हळुवार स्पर्श होता राजसा
पतिव्रतेच्या पुण्य औदार्याच्या सरिते संसाराच्या देवते मनात असणाऱ्या इच्छाकांक्षा परिपूर्ण होतील असा मंगल आशीर्वाद. या ना स्वागत आहे आपलं. अगदी आपल्या स्वागताची सारी जय्यत तयारी मी केली. कधी एकदा येत आहे. अगदी या माझ्या अधीर झालेल्या मनाचं कधी समाधान करता असंच माझं मन मला सांगत होतं. आणि तुम्हाला माहिती आहे ना, जोपर्यंत तुमच्या अधोण चरणांचे धुळीकण माझ्या मस्तकी चर्चित करत नाही तोपर्यंत माझं मन कधीही समाधानी होतं. कधी एकदा तुमचा मुख कमल पाहते असं माझं मन मला सांगत असते. आणि म्हणूनच आजही फक्त मी मार्ग प्रतीक्षा तुमची करत माझी मार्ग प्रतीक्षा. आणि म्हणूनच हा महाल सजविलाय. महालच कशासाठी, तर मी सुद्धा अगदी आनंदाने नटून थोडून वाट पाहत होती. आणि तुमच्यासाठी, हो फक्त तुमच्यासाठी, माझ्यासाठी आहे आशीर्वाद. अहो खरंच मन समाधानी झालं. पण तरी सुद्धा मन जरी माझं समाधानी झालं नाही, तुमचा आशीर्वाद जरी घेतला तरी मनाला मात्र स्थिरता नाही. स्थिरता नाही? कोणत्या गोष्टींना स्थिरता येणार तेवढं सांग. अहो तुला काही हवंय का? छे मला असं काय कमी आहे. आणि तुमच्याशिवाय माझ्या इच्छा परिपूर्ण कोण करणार आहे? बरोबर आहे. प्रत्येक इच्छा माझ्या तुम्ही पूर्ण केल्या. आणि म्हणून आज कोणतीच इच्छा नाही. पण तरी सुद्धा माझं मन मला सांगतं. काय सांगताय? जोपर्यंत अधोड चरणाची सेवा करत नाही तोपर्यंत हे स्त्री जीवन सुखमय होणार नाही. आणि म्हणूनच या पतिव्रतेचा खरा पाठीराखा कोण असेल तर फक्त आपलं सौभाग्य होईल. आपलं सौभाग्य ती दिली नाही म्हणून माझ्याशी द्वंद्व संघर्ष झाला. त्या संघर्षात माघारी जाताना कृष्णाच्या मुखातून जे शब्द ऐकले म्हणून माझ्या त्या मनाचं रक्षण करण्यासाठी देव गाभाऱ्यापर्यंत गेलो. देव गाभाऱ्यात जाऊन पाहत होता का मणीची चोरी. होय, माझ्या सनंतर मणीची चोरी झाली. आणि ती चोरी तुझ्या कृष्णाला. कुणाच्या बाबतीत बोलतोय त्याचा परिपूर्ण भावनाच नाही. बंधूच्या बाबतीत बोलतोय. तुमचं आणि आमचं बंधुत्वाचं नातं, मित्रत्वाचं नातं त्या विश्वाच्या ठिकाणी सतराची पाहिजे. तिथं सन्मानानं आलास, सन्मानानं तुला प्रवेश दिला, अगदी आदरानं तुझी गळा भेट देखील घेतली. आणि म्हणून माझा लाडका बंधू कृष्णावर खोटे आरोप करत असशील. मुळीच नाही. ज्याच्यावर आरोप करताय ना तो कोण आहे याचा विचार केलाय का? पूर्ण विचार केला. अहो या जगाचा देव आहे तो. वहिनी, तो जगाचा देव असेल. याचा बंधू जरी असला ना तरी सुद्धा जगाचा देव आहे. याची मला पूर्ण कल्पना आहे. तुम्ही काहीतरी बोलताना विचार करा. मुळीच नाही. मी विचार करतोय तर पूर्ण विचार करूनच बोलतोय. म्हणजे याची खात्री आहे तुमचा बंधू माझ्यापर्यंत आला. येऊच शकत नाही. सत्राजित माझा बंधू गोपाल कृष्ण याला द्वारकेची राजसूत्र मी माझ्या हाताने बहाल केली आहे. संप्रदाय तो राजप्रसादी. असं असताना तुझ्या नगरापर्यंत त्याचं तुमच्या मनामध्ये त्याच्याबद्दल भ्रम निर्माण होतो आहे. होय, माझा बंधू असा करणारच नाही. प्रत्येक जण आपल्या बंधूची बाजू घेणार त्याची मला पूर्ण कल्पना होती. तुमचा बंधू माझ्यापर्यंत आला, त्या मनाची मागणी केली, दिली नाही एवढं मला पूर्ण माहित आहे. म्हणजे चोरी करताना पाहिली नाही. अर्थात चोरी त्यानेच केली. सत्राजी, आतापर्यंत तुझे आणि माझे माया ममतेचे संबंध आहे त्याच्या पुढे तुटले जातील. तेव्हा बोलताना विचार करून बोलायचं. दादा, पूर्ण विचार करूनच बोलतो आहे. मी विचार केल्यानंतर बोलतो, बोलल्यानंतर विचार करत नाही. मग हे
एकाच कारणासाठी युद्ध करून सत्य पडताळता येणार नाही. कृष्ण हा निरपराध आहे.